नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका बसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली. काही मिनिटातच पोलीस अधीक्षक, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक पथके दाखल झाली. प्रवाशांना सुरक्षितपणे बाजूला करून या संशयास्पद वस्तूची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी केलेले हे मॉक ड्रिल असल्याचे समजवल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मध्यवर्ती बस स्थानकामध्ये दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. एखादी दुर्घटना ओढवली तरी पोलीस व आपत्कालीन यंत्रणा किती जलद गतीने दाखल होतात हे पाहण्यासाठी बुधवारी प्रशासनाने यांची रंगीत तालीम घेतली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची माहिती एसटी प्रशासनाला देण्यात आली. एसटी प्रशासनाकडून पोलिसांना वर्दी देण्यात आली. तसेच महापालिकेचा अग्निशामक दल आणि रुग्णवाहिकेलाही माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. तसेच श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बचा शोध घेण्यास सुरुवात झाली. श्वानाने मार्ग काढत 2 बेवारस बॅग शोधल्या. त्या पाठोपाठ असलेल्या बॉम्ब शोध आणि नाशक पथकानं अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने बेवारस बॅगची तपासणी केली. त्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली. त्यांची तपासणी केली असता ते एक सर्किट असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांचा हा एक डेमो असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर, नंदकुमार मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास पोडक, उपनिरीक्षक राजू भोसले यांच्यासह 50 पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शिराळा येथील यशवंत शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक मंडळ तसेच यशवंत हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती सेंटर यांच्या वतीने शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी श्री छत्रपती क्रीडांगण शिराळा येथे सायंकाळी 6 वाजता अनुमित प्रोडक्शन निर्मित व सुमित डान्स अकॅडमी प्रस्तुत श्रीमंत योगी हे शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळा साकारणारे महानाट्य सादर होणार आहे. आई जिजाऊंचे संस्कार आपल्या लेकरांना देण्यासाठी आणि शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या महानाट्याचा शिराळा तालुक्यातील लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यशवंत हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर राजाराम पाटील व डॉक्टर साधना पाटील यांनी केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे करवी भारतीय जनता पार्टीने लोकशाहीचा खून केला असून शिवसेना त्यांचे 12 दिवस घालेल असे मत शिवसेना राधानगरी तालुक्याच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले. ते बोलताना पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार जर बघायला गेलो तर शिवसेना ही उद्धव साहेबांचीच आहे आणि ती राहणारच. सध्या देशामध्ये मोठमोठे उद्योगपतींचे धनदांडग्यांचे ह्या राज्यावर अतिक्रमण असून आपल्या विरोधात बोलेल त्याच्यावर ईडीची चौकशी लावायची, खोटे गुन्हे दाखल करायचे, आपल्या पक्षात प्रवेश करून घ्यायचा आणि ते निर्मळ आहेत असे दाखवायचे. या सगळ्या गोष्टी संबंध महाराष्ट्राला मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी, दीनदलित जाणू नसून महाराष्ट्रातला तमाम मराठी बांधव, मुस्लिम बांधव व सर्व जाती धर्माचे लोक सांगू शकतील की शिवसेना ही आमच्या साहेबांचीच आहे, उद्धव साहेबांची, आदित्य साहेबांची व निष्ठावंत शिवसैनिकांची आहे. बंडखोरांच्या साथीने सभागृहामध्ये दिलेला निकाल हा अयोग्य असून भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकीत जनता ह्या बंडखोर पक्षाला धडा शिकवून उद्धवजी ठाकरे यांना न्याय देईल. यावेळी बोलताना तालुका प्रमुख अविनाश शिंदे म्हणाले की सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे, तिथे नक्कीच आम्हाला न्याय मिळेल हा विश्वास सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. यावेळी बोलताना तालुका प्रमुख उत्तम पाटील म्हणाले की या निकालाने शिवसैनिक खचला नाही आणि खचणारही नाही. आमचा जन्म संघर्षातूनच झाला. शिवसेनेला संघर्ष हा नवीन नाही. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख बाबा पाटील, अवधूत पाटील, वसंत पवार, सागर पाटील, युवा सेनेचे रवींद्र पाटील, दीपक तेली, बाबूराव बसवाडकर, जमीर तहसीलदार अरुण खामकर, विजय टिप्पुगडे, कोंडीबा टिप्पुगडे, नंदकुमार राठोड, संजय कांबळे, धर्मा कांबळे, महादेव पाटील, विक्रम पाटील, विलास नेवगे, अनिल देसाई, बाबूराव कांबळे व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील सिकंदर मुल्लानी यांची 13 भारतीय छात्र संसद परिषदेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकट्याची निवड झाली आहे। केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय, सामाजिक सुधारणा तसेच राज्य सरकारच्या वतीने दिल्ली येथे 13 भारतीय छात्र संसद परिषद आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील तिवटे येथील सामाजिक कार्यकर्ते सिकंदर मुल्लानी यांची कोल्हापूर जिल्ह्यातून एकट्याची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे सिकंदर मुल्लानी यांच्यावर राधानगरी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव व्यक्त होत आहे। कोल्हापूर येथील सायबर कॉलेजचे प्राध्यापक व MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज पुणेचे चीफ डॉक्टर राहुल कराडकर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सिकंदर मुल्लानी यांनी सांगितले। तसेच देशातून 13 भारतीय छात्र संसदेमध्ये 1000 विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याचे समजले। गोकुळ दूध संघाचे माजी संचालक व बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या 62व्या जयंतीनिमित्त 11 जानेवारी रोजी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे व पूर्ण माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा वितरण गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट कदमवाडी यांच्या सहकार्याने पोटाचे विकार, मूत्रपिंड, थायरॉइड, कर्करोग, अपेंडिक्स, लहान मुलांचे आजार, मेंदूवरील उपचार, रक्तदान, मलेरिया, डेंग्यू आदी रोगांवरील मोफत उपचार, स्त्रियांच्या पिशवीचे आजार, हाडांच्या शस्त्रक्रिया, नाक, कान, घसा, डोळ्यांचे आजार, मानसिक रोग व त्यावर उपचार, त्वचा रोग अशा विविध आजारांवर उपचार अतिशय भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। अनेक रुग्णांनी या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला। यावेळी प्रास्ताविक गोकुळचे संचालक RK मोरे स्वागत व प्रास्ताविक केले। तसेच बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार मंत्री आमदार KP पाटील यांनी चिनी मंडी नवी दिल्ली या नामांकित संस्थेमार्फत साखर उद्योगातील योगदानाबद्दल देश पातळीवर दिला जाणारा सेय्या अवॉर्ड 2024 हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। अध्यक्षीय मनोगतात बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष KP पाटील यांनी स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या गतस्मृतींना उजाळा दिला। तुम्ही परत येणार नसाल तर आम्ही तुमची वाट पाहतच राहू। आजच्या दिवशी सर्वांच्या डोळ्यातून पाणी आले, कारण लाखो जीवांना आधार देणारा, घास भरवणारा पालनहार आपल्यामधून कायमच्यासाठी दूर निघून गेला। अशा बोलक्या प्रतिक्रिया दिल्या। यावेळी चेतन नरके यांनी आमचे वडील नरके साहेब यांच्या व स्वर्गीय मोरे साहेब यांच्या जिव्हाळ्याचे संबंध होते। त्यांचे सामान्य माणसांबद्दलचे काम हे कधीही विसरता येणार नाही असे सांगितले। यावेळी ज्येष्ठ आधारस्तंभ DK मोरे, लोकनियुक्त सरपंच रणधीरसिंह मोरे, सत्यजित जाधव, सचिन घोरपडे, सुरेश नाईक, जीवन पाटील, धैर्यशील पाटील, AD पाटील, रमेश वारके, शाकीर पाटील, अभिषेक डोंगळे, डॉक्टर DB माळवी, आनंदा पाटील, कासार पुतळे, भिकाजी एकल पनोरे, साताप्पा पाटील, शेळेवाडी। यावेळी कार्यक्रमाचे आभार बिद्रीचे संचालक DS पाटील यांनी केले व सूत्रसंचालन प्राचार्य अतुल कुंभार व SK पाटील यांनी केले। निवडणूक आयोगाने राबवलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत व विशेष अभियानामुळे जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 20,961 मतदारांची नोंद झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू असून 22 जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। या यादीत नाव असलेल्या नागरिकांनाच लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल। यंदाचे वर्ष निवडणुकांचे असल्याने लोकसभा विधानसभा निवडणुकीचे पडघम आत्ताच वाजू लागले आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगानेही गेल्या वर्षभरापासून अचूक मतदार यादी तयार करण्यावर भर दिला आहे। त्या अंतर्गत सुरू असलेल्या मतदार पुनरीक्षण उपक्रमाअंतर्गत दुबार छायाचित्र एकसमान 2 मतदारसंघात नाव असलेले मयत अशा व्यक्तींची नावे वगळली जात आहेत। निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार लोकसभेसाठीची अंतिम मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध होती। मात्र त्याला आता मुदतवाढ मिळाली असून 22 जानेवारीला ही यादी प्रसिद्ध होईल। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आता काहीच दिवसांचा अवधी आहे। त्याआधी सर्वत्र श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीही साकारल्या जात आहेत।
घरोघरी मंदिराच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात येणार आहे। याच सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील एका कलाकाराची कलाकृती देशवासियांना भुरळ घालणारी ठरली आहे। गडहिंग्लज येथील कलाकार रवी शिंदे यांनी फोम शीटर वापरून 3 फूट उंचीच्या अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। एक कलाकृती तयार करण्यासाठी 5 दिवसांचा अवधी लागतो। अयोध्येतील मूळ मंदिराप्रमाणे त्याचे नक्षीकाम केलेले आहे। ग्लोबल टेलिकॉम लिमिटेड कंपनीच्या बंद मोबाईल टॉवरवर चोरट्यांची नजर पडली असून गेल्या 2 वर्षात कंपनीचे 21 टॉवर गायब झाले आहेत। देवकर पाणन आणि मंगळवार पेठेतील टॉवरची चोरी झाल्याची फिर्याद कंपनीचे अधिकारी प्रवीण तुकाराम टिकारे यांनी बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली। वर्षभरात एकाच कंपनीचे 21 टॉवर गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। फिर्यादी प्रवीण टिकारे यांनी दिलेल्या माहितीनुसार जीटीएल कंपनीचे जिल्ह्यात एकूण 65 मोबाईल टॉवर होते। कोरोना काळात यातील काही टॉवर बंद पडले। लॉकडाऊन काळात कंपनीची काही कार्यालये बंद झाल्याने टॉवरच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले। याचाच गैरफायदा उठवत चोरट्यांनी जिल्ह्यातील 21 टॉवर उतरवून सुमारे 2 कोटी रुपयांचे साहित्य लंपास केले। 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो। पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो। या दिनाचे औचित्य साधून 10 जानेवारी रोजी हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेश शेट्टी यांनी शाहूवाडी प्रेस क्लबच्या सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला। हा कार्यक्रम अंबाजवळील ढवाळा येथे नागराज मॅजेस्टिक या हॉटेलमध्ये संपन्न झाला। यावेळी बोलताना श्री राजेश शेट्टी म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजाचा आरसा आहे। आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच वाईट गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करीत असतात। पत्रकारिता ही दुधारी तलवार आहे। बऱ्याचदा पत्रकारांना बातम्या देताना काही व्यक्तींच्या रोषालाही सामोरे जावे लागते, परंतु तरीही धोके पत्करून पत्रकार हे आपले काम करीतच असतात। पत्रकार दिनानिमित्त अशा या निर्भीड पत्रकारांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा त्यांनी दिल्या। या प्रसंगी शाहूवाडी प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। SP9 मराठीच्या अंबा प्रतिनिधी सौ उज्ज्वला लाड यांचाही श्री राजू शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सत्कार समारंभानंतर पत्रकार बांधवांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला। अशा प्रकारे या लोकनेत्यांनी पत्रकारांच्या कार्याची दखल घेतली। या प्रसंगी राजेंद्र लाड सर, केसरकर सर, विकास कांबळे, अमर पाटील, मुकुंद सर्वांचे श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।